सरासरीपेक्षा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे, अतिवृष्टी झाली त्या काही ठिकाणी आणि आता पावसाळा संपून सुद्धा या नोव्हेंबर महिना लागून हिवाळ्याचे दिवस आहेत तरी पावसाची सुरुवात आहेच आणि काल रात्री अतिवृष्टी झाल्याचं दिसून येतं। बुलढाणा जिल्ह्यातील पाहतो आपण की धामणगाव बडे या शिवारातील ही शेती आहे, मक्याची शेती आहे। यामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे, त्यामध्ये सगळे मका ही पाण्याखाली गेलेली दिसत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झाल्याचं दिसत आहे। या ज्या पाण्यात उभं आपण तिथे गुडघाभर पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये हे 5 एकरची जी मका पेरलेली ही संपूर्ण याचं नुकसान झालेलं आहे। शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, शेतकरी आपल्यासोबत आहेत। आपण त्याला विचारूया नेमकं की ही मका तुम्ही काल पाऊस झाला तुमच्या परिशिवारामध्ये आणि तुमच्या शेतामध्ये मका होती, किती एकर होती, कसं नुकसान झालं? 5 एकर मका होती साहेब हे, आणि रात्रीच्या पाण्याने सर्व मकाचं म्हणजे हे सगळं म्हणजे उद्ध्वस्त झालं शेती। हे सर्व कर्ज काढून शेती पेरत होतो। आता हे कर्ज कसं फेडा आणि हे संसार कसा चालवा हे काहीच समजायला मार्ग नाही। आता शासनाने याच्याकडे थोडीशी ही दखल घेऊन याचा थोडासा निर्णय घ्यायला पाहिजे। तर हे आपल्यासोबत शेतकरी होते, त्यांनी स्पष्ट केलं की आमचं 5 एकर शेती कर्जबाजारी म्हणजे कर्ज घेऊन ही शेती पेरलेली होती आणि त्यामध्ये संपूर्ण आता जे पीक होतं मक्याचं हे नष्ट झालेलं आहे। आता शेतकऱ्यासमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे की जगावं कसं आणि काय करावं, त्यामुळे शासनाने तात्काळ यांना मदत करावी अशी त्यांची मागणी आहे।